पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची माहिती आम्हाला कुठून मिळाली होती? जे खूप मोठे मंडलेश्वर म्हणून ओळखले जायचे, आपलं एक विशिष्ट ज्ञान मानायचे, सांगायचे, ते म्हणायचे की आम्ही वेदांशिवाय कोणत्याच सद्ग्रंथांना सत मानत नाही. वेदांमध्ये सत्य ज्ञान आहे, अगदी खरे आहे. आणि ते स्वतः वेदांशी परिचित नव्हते की हे पवित्र वेद आपल्याला काय माहिती देतात. त्यात परमात्म्याची नावासहित माहिती आहे, नावासकट परिचय आहे. परमात्मा कशी लीला करतात आणि ती माहिती पण वेदांमध्ये आहे, संक्षिप्त रूपात आहे, कोडवर्ड मध्ये आहे. आणि सूक्ष्म वेदांमध्ये जो 5वा वेद आहे, सच्चिदानंद घन ब्रह्मची वाणी, त्याच्यात परमेश्वराची लीला, परमेश्वराचा महिमा खूप विस्ताराने आहे. तर आधी आम्ही तुम्हाला वेदातून दाखवून देऊ की कोण आहे परमात्मा आणि तो कशी लीला करतो. तर मग आपल्याला हा विश्वास नक्की होईल की खरोखरच हा भगवान आहे जे वेदांमध्ये लिहिलंय की परमात्मा अशा लीला करतो आणि त्याचं हे नाव आहे. आणि मग ते संत ज्यांना तो भेटला त्यांच्या वाणीत परत तेच ज्ञान आहे जे वेदात सांगितलंय. तर परमात्म्याला ओळखणं खूप सोपं झालंय. जसं ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 86 आणि मंत्र नंबर 26-27 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 82 मंत्र नंबर 1, 2, 3 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 96 96चा मंत्र 16 ते 20 पर्यंत, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 20 मंत्र नंबर 1 मध्ये, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि 9 मध्ये, आणखी अनेक ठिकाणी परमात्म्याविषयी माहिती दिली आहे, परमेश्वराविषयी माहिती सांगितली आहे. तो कशा लीला करतो, त्यांचं नाव काय आहे. तर पुण्यात्म्यांनो, जे वेदांमध्ये लिहिलंय ते आपल्याला खरं मानावं लागेल. आत्तापर्यंत तर आपण कोणी काहीही सांगत होता, आपण त्यालाच भगवान मानत होतो, त्या संतांच्या वचनालाच सत्य मानत होतो. जो शास्त्रविधी त्यागून मनमानी आचरण सांगतो आणि शास्त्राच्या सद्ग्रंथांविरुद्ध जो ज्ञान देतो, तो टीचर ठीक नाही. पुण्यात्म्यांनो, आपण आध्यात्मिक विद्यार्थी आहात, आध्यात्मिक विद्यालयाचे. आणि गुरुजन जे असतात ते आध्यात्मिक गुरु असतात, स्पिरिच्युअल टीचर. आता टीचर कुठून शिकवतो? सिलेबसमधून. सिलेबसचे पुस्तक असते, सर्टिफाईड बुक असते. तर त्या पुस्तकांमधून जो शिकवतो तर तो टीचर योग्य आहे. त्या पुस्तकांविषयी ज्याला माहिती नाहीये सिलेबसची आणि आउट ऑफ सिलेबस शिकवतोय विद्यार्थ्यांना, तर तो टीचर जीवननाशक आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतोय. तर आता आपण स्वतः पाहू की कोणी आजपर्यंत आपल्याला सतज्ञान दिलंय आणि कोणी नाही दिलं. आता परमात्म्याने स्वतः येऊन ही माहिती दिली आहे आणि हेच सद्ग्रंथ सांगतात. तो स्वतः इथे येऊन आपल्याविषयी सत्य माहिती देतो. आपल्याद्वारे रचलेल्या सृष्टीविषयी तोच नीट सांगतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज
यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.